वन नेशन वन इलेक्शन हे ऐकायला खूप क्लिष्ट आणि कॉम्प्लिकेटेड वाटत असलं, जे काही प्रमाणात आहे सुद्धा, तर ते नेमकं लागू कसं होणार आहे हा लोकांना सध्या पडलेला प्रमुख प्रश्न आहे. कोविंद पॅनलच्या वन नेशन वन पोल या शिफारसी पुढे नेण्यासाठी एक अंमलबजावणी म्हणजे एक इम्प्लिमेंटेशन ग्रुप तयार करण्यात येणार आहे आणि त्याचाच अहवाल बुधवारी म्हणजे 18 सप्टेंबरला केंद्रीय मंत्रिमंडळानं स्वीकारला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की हा गट किंवा हा जो ग्रुप आहे तो अहवालातल्या ज्या शिफारसी आहेत त्यांची अंमलबजावणी करेल, म्हणजेच त्यांचं इम्प्लिमेंटेशन करेल. एकाच वेळी 2 टप्प्यात निवडणुका राबवण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या एकाच वेळी घेतल्या जातील, तर दुसऱ्या टप्प्यात सार्वत्रिक निवडणुकांच्या 100 दिवसांच्या आत म्हणजेच जनरल इलेक्शन्सच्या 100 दिवसांच्या आत या पंचायत आणि नगरपालिकांच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या घेतल्या जातील. सर्व निवडणुकांसाठी एक समान मतदार यादी असेल. भारतीय निवडणूक आयोग राज्य निवडणूक अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून चर्चा करून मतदार ओळखपत्र तयार करेल. हे सगळं ऐकायला जरी खूप अवघड वाटत असलं आणि हे सगळं म्हणजे इम्प्लिमेंट करणं हे त्याच्यापेक्षाही अवघड आहे असं तुम्हाला वाटत असलं, तरीही आम्ही तुम्हाला आज हे सोप्या भाषेत समजावून सांगणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. वन नेशन वन इलेक्शन इम्प्लिमेंट करण्यासाठी जे पॅनल आहे ज्यांनी काही शिफारसी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तब्बल 18 घटना दुरुस्तींच्या शिफारसी आहेत. त्यापैकी बहुतेकांना राज्यांमधल्या म्हणजे विधानसभेच्या मंजुरीची आवश्यकता नाहीये, पण काही घटना दुरुस्ती विधेयकं अशी आहेत ज्याच्यामध्ये संसदेनं त्यांना मंजुरी देणं हे खूप आवश्यक आहे. ONOPच्या 2 वेगवेगळ्या टप्प्यांसाठी 2 घटना दुरुस्ती अधिनियम असतील. त्यांच्या अंतर्गत नवीन तरतुदी समाविष्ट करणं आणि इतर सुधारणांसह एकूण 15 दुरुस्त्या केल्या जातील. पहिलं घटना दुरुस्ती विधेयक. पॅनलच्या मते पहिलं विधेयक हे संविधानात एक नवीन कलम 82A समाविष्ट करेल. कलम 82A ही प्रक्रिया किंवा प्रोसेस स्थापित करेल ज्याद्वारे देशात आपल्याला एकाच वेळी निवडणुका घेता येतील. दुसरी घटना दुरुस्ती विधेयक. आता या दुसऱ्या घटना दुरुस्ती विधेयकामध्ये आपण जर बघितलं तर याच्यामध्ये कलम 324A जो आहे तो लागू केला जाईल किंवा तो लागू करावा लागेल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींसोबतच नगरपालिका आणि पंचायतींच्या समांतर निवडणुका म्हणजे सिंक्रोनाइज्ड निवडणुका व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारला कायदा बनवण्याचा अधिकार मिळेल. राज्यांद्वारे मंजुरी. 2 दुरुस्ती विधेयकं जी आहेत ती सादर केल्यानंतर संसदेत कलम 368 अंतर्गत दुरुस्ती प्रक्रियेचं पालन करावं लागेल. लोकसभा आणि विधानसभेबाबत निवडणूक कायदे बनवण्याचा अधिकार हा फक्त संसदेला असल्यामुळे पहिल्या दुरुस्ती विधेयकासाठी राज्यांना मंजुरीची आवश्यकता नाहीये, म्हणजे राज्यांकडनं मंजुरी घेण्याची आवश्यकता नाहीये. पण जेव्हा आपण स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दल बोलतो किंवा त्याच्या मतदानाशी संबंधित जे काही निर्णय असतील त्याचे सगळे अधिकार जे आहेत ते राज्यांकडे असतात आणि त्याच्यामुळेच दुसऱ्या दुरुस्ती विधेयकाचं किमान अर्ध्या राज्यांनी त्यांना मान्यता जी आहे ती त्यांना द्यावी लागेल. याच्यानंतर आपण जर बघितलं तर मग राष्ट्रपतींची संमती आणि त्यांच्याकडनं याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. दुसऱ्या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर आणि ते दोन्ही सभागृहांमध्ये बहुमतानं जेव्हा मंजूर होईल त्यानंतर हे विधेयक राष्ट्रपतींकडे जातील. याच्यावरती त्यांनी सही केल्यानंतर हे जे बिल्स आहेत त्यांचे ऍक्ट्स होतील आणि त्यानंतर जो एक्झिक्युशन ग्रुप किंवा इम्प्लिमेंटेशन ग्रुप तयार करायची जी शिफारस केलेली आहे तो ग्रुप या कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन किंवा याच्यातले हे सगळे जे बदल आहेत ते कन्सिडर करून मग आपल्याला हे भारतात कसं इम्प्लिमेंट करता येईल याच्यासाठी काम करेल. आता ही सगळी प्रोसेस जी आहे ती अत्यंत कॉम्प्लिकेटेड जरी आपल्याला वाटत असली तरीही याचा खरंच भारताला फायदा होणार आहे की नाही हे आपल्याला हे इम्प्लिमेंट झालं किंवा या बिल्सचं जर ऍक्ट झालं त्याच्यानंतरच आपल्याला हे लक्षात येईल. तोपर्यंत आपल्याला हे लक्षात येणार नाहीये. घटनेच्या कलम 325 चे नवीन उपकलम असं सुचवणार आहेत की मतदारसंघातील सर्व मतदानासाठी एकच मतदार यादी असावी. सूत्रांनी सांगितलंय की कायदे आयोग 2019 पासून सुरू होणाऱ्या सरकारच्या 3ही स्तरांसाठी म्हणजे लोकसभा, राज्य विधानसभा, नगरपालिका आणि पंचायती सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एकाच वेळी निवडणुका घेण्याची शिफारस करेल आणि त्यानंतर जर पार्लमेंटमध्ये पुन्हा जर कधी प्रॉब्लेम झाला किंवा नो मोशन वोट आला तर त्यानंतर मात्र एखाद्या विधानसभेचा वेगळ्या प्रकारे म्हणजे नंतर एक वेगळी निवडणूकही घेण्याची तरतूद याच्यामध्ये केली जाणार आहे. ही सगळी तर या प्रकरणाची टेक्निकल बाजू झाली. मात्र आपण जेव्हा हे इम्प्लिमेंट कसं केलं जाईल, कारण की आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे प्रत्येक राज्यामध्ये एकाच वेळेस निवडणुका होत नाहीत. आताही जसं आपण बघतोय की जम्मू काश्मीर, हरियाणा इथं एकीकडे जेव्हा निवडणूक घेतली जात होती त्याच वेळेला महाराष्ट्राची निवडणूक मात्र आता नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये होईल किंवा पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये होईल असे अंदाज बांधले जात आहेत. मग जर आपल्याला वन नेशन वन इलेक्शन हे इम्प्लिमेंट करायचं असेल देशामध्ये तर काय करावं लागेल?
तर त्याच्यासाठी कोविंद पॅनलच्या जो अहवाल आहे त्याच्यामधल्या ज्या शिफारसी आहेत त्यांच्या मते आपल्याला असं करावं लागेल की जेव्हा संसदेचं अधिवेशन होतं तेव्हा म्हणजे आपल्याला आता निवडणूक घ्यायची आहे याच्यासाठी म्हणून एक अपॉइंटेड डेट किंवा एक नियुक्त तारीख सेट करावी लागेल. नियुक्त तारखेनंतर ज्या राज्यांच्या निवडणुका होऊन विधानसभा स्थापन होतील त्या 2029 मधील सार्वत्रिक निवडणुकांपर्यंतच्या कालावधीसाठीच असतील. याचा अर्थ की हा जो ट्रान्झिशन आपल्याला करायचा आहे त्याच्यासाठी लोकसभा निवडणुकीनंतरची तारीख निश्चित केली जाईल. ज्या राज्यांमध्ये त्या तारखेनंतर निवडणुका होतील त्यांचा कार्यकाळ पुढच्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत असेल. म्हणजेच काय तर 2024 आणि 2028 दरम्यान ज्या निवडणुका होतील किंवा ज्या राज्यांमध्ये विधानसभा स्थापन होतील त्यांचा कार्यकाळ हा 2029 पर्यंतच असेल. म्हणजे 2029च्या लोकसभा निवडणुका जेव्हा होतील किंवा त्या होण्यापूर्वी पर्यंतच त्यांचा कालावधी असेल आणि त्यानंतर एकाच वेळी लोकसभा, विधानसभा आणि 100 दिवसांच्या आतमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. आणखीन एक उदाहरण घ्यायचं झालं तर 2025 मध्ये निवडणूक घेणाऱ्या राज्यात त्यांना 4 वर्षाचा सरकारला त्यांच्या वेळ मिळेल. त्याचबरोबर जर 2027 मध्ये निवडणूक घेतली तर त्यांना कार्यकाळ हा 2029 पर्यंतचाच मिळेल. फक्त 2 वर्षांसाठी त्यांचं सरकार असेल. अहवालात अशीही शिफारस करण्यात आलेली आहे की जर अविश्वास प्रस्ताव किंवा अशी कोणतीही घटना घडली तर नवीन सभागृहाच्या स्थापनेसाठी नव्यानं निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. मात्र त्यामध्ये हे आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे कारण वन नेशन वन इलेक्शन आहे. मग हे नवीन सरकार जे असेल किंवा विधानसभेमध्ये आपण असं गृहीत धरूयात की महाराष्ट्रामधलं सरकार कोसळलं तर त्याच्यानंतर जेव्हा पुन्हा सरकार स्थापन होईल किंवा जर पुन्हा निवडणूक घ्यायची जर कधी वेळ आली आणि पुन्हा निवडणूक घेतली तर त्यानंतर जर 2 वर्ष उरलेली असतील 2029च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी तर त्या नवीन सरकारला 2 वर्षांचाच कालावधी मिळेल आणि ज्या वेळेला पुन्हा जनरल इलेक्शन्स होतील त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये पुन्हा विधानसभेच्या निवडणुकाही होतील असं सध्या तरी याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणूनच या प्रस्तावाला कारण हे इम्प्लिमेंट करणं जरा अवघड आहे किंवा क्लिष्ट आहे म्हणूनच याला विविध लोकांकडनं जनतेतनंही असेल आणि अर्थात विरोधकांकडनंही याला विरोध केला जातोय. मात्र आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की जर वन नेशन वन इलेक्शन इम्प्लिमेंट करायचं असेल तर त्याच्यासाठीची प्रोसेस ही प्रचंड मोठी आहे. त्याच्यामुळे हे कधी इम्प्लिमेंट होईल 2029च्या आधीच सरकारला हे करता येईल का? पार्लमेंटमध्ये एकतर त्यांना मेजॉरिटी मिळवावी लागेल, 2/3 मेजॉरिटी लागते आणि ती असेल तरच एखादी गोष्ट किंवा एखादं रेझोल्युशन एखादं बिल हे पास होऊ शकतं. ते जर झालं नाही तर हे म्हणजे या बिल्सचा ऍक्ट मध्ये रूपांतर होणं हे प्रचंड अवघड आहे. त्याच्यामुळे आता याच्यावरती आणखीन कुठल्या प्रतिक्रिया येत आहेत, विरोधकांचं याच्यावरती आणखीन काय म्हणणं आहे, मेजॉरिटी मिळते की नाही, त्याबरोबरच राष्ट्रपतींची सही होऊन याचा ऍक्ट होणं यालाही वेळ लागतो. त्याच्यामुळे या सगळ्यामध्ये किती वेळ जातोय हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन याच्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला या सगळ्याबद्दल आणखीन जर जाणून घ्यायचं असेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज नक्की बघा.